आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला जो पार्ट बघायचा आहे तो खूप इम्पॉर्टंट, पुन्हा एकदा लोकेशन्सच बघायचे आहेत. सो आता मी इथे लिहितो, हा 0 आहे रेडियन, देन 2 पाय रेडियन. सो आपल्याला माहिती आहे की 0 रेडियनपासून मी सुरुवात केली आणि एक कंप्लीट राऊंड मारून आलो की 360 डिग्री कंप्लीट होतो, म्हणजेच 2 पाय रेडियन कंप्लीट होतात. सो मी आधी 0 रेडियनवर होतो, एक राऊंड कंप्लीट मारून पुन्हा त्याच लोकेशनवर आलो तर 2 पाय झाला. मला असं विचारायचं आहे, मी आता पुन्हा 2 पायपासून सुरुवात केली, पुन्हा एक राऊंड मारून पुन्हा त्याच पोझिशनवर आलो. सो अगेन वी कंप्लीटेड 360 डिग्री, दॅट इज 2 पाय रेडियन. अगेन वन मोर टाईम. सो टोटल अँगल आता किती झाला असेल, 4 पाय. सो एक राऊंड कंप्लीट केल्यानंतर कितीने वाढ होते ते आता तुमच्या लक्षात आलं. 360 डिग्री म्हणजे रेडियनमध्ये बोलायचं झालं तर 2 पाय रेडियनने वाढ होणार आहे. आणखीन मी पुन्हा सुरू केलं, थर्ड राऊंड कंप्लीट केला, आणखीन 2 पायने वाढलं म्हणजे 6 पाय. पुन्हा एकदा एक राऊंड कंप्लीट केला, 8 पाय. पुन्हा एकदा 10 पाय, पुढे 12 पाय, 14 पाय अँड सो ऑन. कॅन वी से इव्हन पाय? हे तुमच्या लक्षात येतं. इव्हन नंबर इंटू पाय केलं की आपल्याला दरवेळेला कुठली पोझिशन मिळणार आहे? दरवेळेला हीच पोझिशन मिळणार आहे, बिकॉज आपण प्रत्येक राऊंड कंप्लीट झाल्यानंतर ऑलवेज 2 पाय प्लस 2 पाय प्लस 2 पाय प्लस 2 पाय असं वाढत चाललं आहे आणि त्यामुळे आपल्याला दरवेळेला इव्हन पाय मिळत राहणार आहेत. ठीक आहे. सो जो पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस आहे, जो ग्रीन कलरने मी शेड करून दाखवला आहे, ती लोकेशन फक्त 0 डिग्रीसाठी नाही आहे. 0 डिग्रीशिवाय 2 पायसाठी पण तीच पोझिशन आहे, 4 पायसाठी पण तीच पोझिशन, 6 पाय, 8 पाय, 10 पाय, कुठलाही इव्हन पाय असेल तर तो इथेच येणार आहे. नाव अपोजिट साईडला मी जरा सांगतो तुम्हाला. एकदम सुरुवातीची इनिशियल व्हॅल्यू तुम्ही इथे किती लिहिता? फर्स्ट व्हॅल्यू दॅट इज पाय, राईट? पाय रेडियन 180. आता मी इथून रोटेशन सुरू करतो. 180 नंतर एक राऊंड मारायला पुढे पुढे सरकलो, एक राऊंड मारून मी पुन्हा इथे आलो, म्हणजे मी 360 डिग्री कव्हर केलं आणि पुन्हा ओरिजिनल पोझिशनला आलो. ओरिजिनली मी पायला होतोच, 180 डिग्रीच्या लोकेशनला होतो. एक राऊंड कंप्लीट मारून पुन्हा तिथेच आलो. एक राऊंड कंप्लीट झाल्यावर 360 डिग्री मी कंप्लीट केलं, म्हणजे 2 पाय रेडियन कंप्लीट केलं. सो आधी पाय होता, त्याच्यात पुन्हा 2 पाय ॲड होणार, सो 3 पाय. पुन्हा एक राऊंड मी कंप्लीट करायला गेलो, कंप्लीट करून पुन्हा तिथेच आलो. देन व्हॉट? 5 पाय, देन 7 पाय, देन 9, देन 11 अँड सो ऑन. कॅन वी से ऑड पाय? ऑड नंबर ऑफ पाय, ऑड मल्टिपल ऑफ पाय हे ऑलवेज तुम्हाला कुठे मिळणार आहे? लेफ्ट सेक्शन म्हणजेच निगेटिव्ह एक्स ॲक्सिसला. सिमिलरली आता इकडचे नंबर बघा, हे इंटरेस्टिंग असतात. इथे ओरिजिनल पोझिशन काय असते? ओरिजिनल पोझिशन π/2 90 डिग्री रिप्रेझेंट करण्यासाठी आहे हा. ओके. पहिल्या ट्रॅव्हलमध्ये पहिलं जेव्हा आपण ओरिजिनपासून 0 पासून सुरुवात केलं होतं, 0 पासून सुरुवात केल्यानंतर इथे येतं π/2. सो फर्स्ट रेडिंग इज π/2 ऑन पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस. हा वरचा जो भाग आहे ना, तिथे मी हायलाईट करून दाखवतो हा पार्ट. आता मला सांगा, पुन्हा इथून मी सुरू केलं, एक राऊंड कंप्लीट केला, एक राऊंड कंप्लीट केला म्हणजे 360 डिग्री कंप्लीट केलं आणि पुन्हा त्याच पोझिशनवर आलो. याचा अर्थ मी 2 पाय एवढ्या रेडियनने वाढ केली माझ्या पोझिशनमध्ये. सो आधी π/2 होतं, त्याच्यामध्ये 2 पाय ॲड झालं, मीन्स हाऊ मच? 5 π/2. पुन्हा मी एक राऊंड सुरू केला, पुन्हा एक राऊंड मारून पुन्हा इथे येऊन थांबलो. सो आत्ता नवीन पोझिशन 5/2 आहे, त्याच्यात पुन्हा 2 पाय ॲड झाले, 9 π/2 येईल अँड सो ऑन. देन 13 π/2, देन 17 π/2 अँड सो ऑन. सिमिलरली लास्ट लोकेशन दॅट इज निगेटिव्ह वाय ॲक्सिस. इनिशियली जेव्हा मी 0 पासून मोजायला करतो सुरुवात, 0, देन π/2, देन पाय, देन इथे फर्स्ट रीडिंग काय असतं? 3 π/2 म्हणजे 270. याच्यात पुन्हा एक राऊंड इथून सुरू केला, एक राऊंड मारून पुन्हा तिथेच आलो, म्हणजे प्लस 2 पाय झाले, त्याच्यामध्ये 4 पाय आणि 3 पाय, 7 π/2, 7 π/2, देन 11 π/2, देन 4 मीन्स 15 π/2 अँड सो ऑन. See, convert the following measures, degree measures into radian. So they want radian.
सो आपल्याकडे फॉर्म्युला आहे रेडियन इज इक्वल टू डिग्री इंटू पाय बाय 180. सो रेडियन हवं असेल तर डिग्रीला पाय बाय 180ने मल्टिप्लाय करायचं आहे. सो पहिला प्रॉब्लेम ज्याच्यामध्ये मला किती डिग्री दिले 70. सो 70 डिग्री दिलं आहे गुणिले मी काय करणार पाय डिवायडेड बाय 180 करणार. जस्ट 0 जाईल 7 पाय बाय 18 असं उत्तर राहील. ओके, तुम्हाला डेसिमल पॉईंटमध्ये काही डिव्हिजन करत नाही बसायचं आहे की मग 18ने भाग लावला 18चा पाढा म्हटला 2 120 ते पण मायनस आहे त्याने काही फरक नाही पडत. रेडियन इज इक्वल टू आपल्याला फॉर्म्युला तोच राहणार. पुन्हा पुन्हा फॉर्म्युला लिहत नका बसू. 120 डिग्री ते पण मायनस साईन इंटू काय करायचं आहे जस्ट पाय बाय 180 करा. दॅट्स इट. सो एक 0 उडवला दॅट इज -12 पाय बाय 18. सो ज्याला आपण 2ने पुन्हा भाग घालवू शकतोय असं दिसतंय वरती आणि खाली. सो -6 पाय बाय 9. ओके, अजून लक्षात आलं 3ने पण जाईल. सो इथेच तुम्ही घालवू शकला असतात तसंही चाललं असतं. 6ने भाग घालवला 6 दुणे 12 7 त्रिक 18 तरी चालेल. स्टेप्समध्ये गेलं तरी काय हरकत नाही. जोपर्यंत पॉसिबल आहे रिडक्शन करा. 3ने भाग घालवला तर -2 पाय बाय 3. चलो पुढे थर्ड प्रॉब्लेम. रेडियन, आपल्याला रेडियन पाहिजे असेल तर पुन्हा तेच 1/4 डिग्री आहे त्याला इंटू पाय बाय 180 करा. असं समजू नका की दरवेळेला काही असा मोठाच अँगल देतील >1 कसाही देऊ देत आपल्याला काय फरक पडतो. 720 बस. एक्सरसाइजमधलं आहे महाराष्ट्र स्टेटच्या पुस्तकात. तुम्हाला पण हे क्वेश्चन नंतर मिळतीलच बघायला पुस्तक असेल तर तुमच्याकडे. सो मी कन्वर्जन करून दाखवतो. 85 इंटू पाय बाय 180 तुम्ही केलं असेल. मल्टिप्लिकेशन आहे तर मला इथे कॅन्सलेशन करू शकतो असं दिसतंय. सो मी 5ने एक अँगल कॅन्सल केला 5ने भाग लावला वरती 5 × 5 5 × 7 = 35 17 पाय आणि खाली याला 5 त्रिक 15 5 × 30 37 पाय बाय 36. देन 250 डिग्रीचं तुम्ही कन्वर्जन केलं असेल इंटू पाय बाय 180 करायचं आहे. पुन्हा बेसिक गोष्ट तर सगळ्यात आधी मी 0च उडवेन. सो 25 पाय डिवायडेड बाय 18. चेक केलं की 2ने 3ने किंवा 5ने जातोय काही भाग तर मला दिसतंय असं काही होताना दिसत नाही आहे. सो 25 पाय बाय 18 इज द राईट आन्सर. देन -132 इंटू पुन्हा पाय बाय 180 वर आला असाल तुम्ही. सो 6ने भाग घालूया 6 × 6 6 दुणे 12 1 उरला आणि पुन्हा 6 दुणे 12. सो -22 पाय येईल आणि इथे 6ने जर भाग घालव तर 6 त्रिक 18 अँड 0. तर आणखीन 2ने आपण भाग घालवू शकतो. आणखीन रिड्यूस करूया वरती 11 येईल 2ने भाग घालवल्यावर खाली 15 येईल. आता काही चेंज होणार नाही आणखीन. बस झाला. डिग्रीचा फॉर्म्युला काय डिग्री इज इक्वल टू हाऊ मच 7 पाय बाय 3 इंटू 180 बाय पाय. पहिलं तर आधी पायला गायब करा म्हणजे 7 × 180 डिवायडेड बाय 3 राहिलं आहे. पाय गायब झाले. आता 3ने पॉसिबल असेल तर भाग घालवा जसं की इथे जातो 3 × 18 60 आले. सो 7 × 60 जस्ट मल्टिप्लाय करा 7 × 42 420. सो दिस इज डिग्री. डिग्री मेजरमेंट मिळाला 420 डिग्री लिहून टाका झालं काम. बरं पॉझिटिव्ह नंबर होता शेवटपर्यंत पॉझिटिव्हच मेंटेन ठेवला. सेकंड प्रॉब्लेम पुन्हा डिग्री हवा आहे. ओके देतो डिग्री. रेडियन मला लिहा इथे -पाय बाय 18 इंटू त्याला 180 बाय पाय करा. पहिलं तर कॅन्सल करा पायला. पाय गायब झाल्यानंतर हे मायनस साईन तसंच राहील. दिस 180 विल रिमेन ॲज इट इज अँड डिनॉमिनेटरमध्ये 18 आणि मग भाग घालवता येतोय मला 18 × 18 हा 0 ॲज इट इज. सो 10 आणि ते -10 डिग्री झालं की. थर्ड पुन्हा डिग्री पाहिजे. आता इथे काळजी घ्यायची डिग्री पुन्हा तेच रेडियन मला लिहा 4/7. तुम्हाला असं वाटेल की याच्यात पाय नाही आहे म्हणजे हा झाला चुकीचं देतो की काय प्रॉब्लेम. अजिबात नाही ते बरोबर देतात. त्याच्यात पाय आहे तुम्हाला दिसत नाही म्हणजे तो नाही असं नसतं. तो मर्ज केला आहे त्याचं कॅल्क्युलेशन करून घेतलं आहे आणि मग व्हॅल्यू बनवून दिले. सो ते जर वरती सी लिहित आहेत म्हणजे रेडियनच आहे. तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे डिग्रीमध्ये तुम्ही 180 बाय पायने मल्टिप्लाय करून घ्या. आपल्यासाठी थोडंसं कॉम्प्लिकेटेड काय केलं की इथे पाय आता कॅन्सल होणार नाही. ठीक आहे 7ने काही कॅल्क्युलेशन म्हणजे कॅन्सलेशन होत आहे का ते चेक करा. ते पण नाही होत आहे. सो हरकत नाही मग आहे तसंच लिहायचं. सी वी आर एक्सपेक्टिंग आन्सर लाईक दिस 4 × 180 समोरासमोर आहेत. सो 4 × 180 अपॉन 7 × पाय म्हणजे 7 पाय. एवढंच ठेवलं उत्तर इनफ आहे. फक्त जरा 4 × 180 तरी
करूया आपण. खतम. हे डिग्री मेजरमेंट झालं. चलो आपल्याला जर आणखीन करायचंच असेल तर एक अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आहे पायची, ती व्हॅल्यू वापरू शकता. 3.14 अँड सो ऑन, असे अनेक डिजिट्स आहेत. मोठी व्हॅल्यू आहे 3.14 तरी वापरा किंवा 22/7 वापरा. तर 22/7 वापरल्याचा थोडासा फायदा इथे होईल की 7ला 7 कॅन्सल होऊ शकेल. ओके, नॉट नेसेसरी. पुन्हा मी तेच म्हणतोय, गरजेचं नाही आहे हे काम, पण केलं तर जरा बरं दिसेल. बघूया काय होतं. सो डिग्री मिळालं 720 डिवायडेड बाय 22. रिडक्शनला स्कोप आहे राईट. रिडक्शन आपण करू शकतो याच्यामध्ये. 360 डिवायडेड बाय 11 डिग्री असं लिहिलं तरी चालू शकतं. म्हणजे जो पाय होता त्याला पण आपण घालवून टाकला इकडून. 7π/12 आहे, त्याला इंटू डायरेक्ट मी 180/πने मल्टिप्लाय करतो. अगदी फॉर्म्युला वगैरे लिहत नाही बसत. तुम्हाला अडचण येते ती कशात येते, मे बी कॅल्क्युलेशनमध्ये. सो पायला पाय कॅन्सल होईल, ॲटलिस्ट ते आधी उडवलं आपण. सो इज इक्वल टू 7 × 180 डिवायडेड बाय 12. ऑलवेज आधी कॅन्सलेशन करा, छोटे करा नंबर्स आणि मग मल्टिप्लाय करा. उगाच 7ने मल्टिप्लाय करायला जमतंय म्हणून करत जाऊ नका. 6ने भाग घालवता येईल आपल्याला. सो मी 7 × 6ने याला भाग घालवला. 6 त्रिक 18 आणि हा 0 म्हणजे 30 आणि खाली इथे 6 दुणे 12. रिड्यूस झालं 7 × 30/2. सो पुन्हा आणखीन रिडक्शन होईल बे म्हणजे 2 15 30 105 डिग्री आलं का. पुढे 180/π. पुन्हा तेच पाय कॅन्सल होतील. सो माझ्याकडे राहिला -5 × 180 डिवायडेड बाय 3. 3ने भाग घालवणं सोपं आहे. ओके, 3 6 आणि हा एक 0 म्हणजे 60 आला. अँड देन जस्ट मल्टिप्लाय. 6 5 30. बघा मी काय मल्टिप्लाय करतो, 6 and 5 30 आणि हा एक 0 आहे तो इथे कॅरी केला. मायनस साईन विल कीप इट ॲज इट इज. सो -300 डिग्री. थर्ड प्रॉब्लेममध्ये आपल्याला जरा कन्फ्यूज करायचा प्रयत्न केला आहे की पाय नाही दिला आहे. नो प्रॉब्लेम. सो 5 रेडियनच आहे ना शेवटी, त्याला इंटू करायचं आहे 180/π. आपलं काम आपण पूर्ण करायचं आहे. इज इक्वल टू जस्ट आता कॅन्सलेशन पॉसिबल नाही, मी डायरेक्ट मल्टिप्लाय करेन. 18 × 90. हा 0 आहे तो तसंच लिहिला. 18 × 5 केलं 90 आणि हा 0 कॅरी केला डिवायडेड बाय π. सो यू कॅन कीप दिस ॲज इट इज. डिग्री लिहा, खुश राहा, उत्तर पूर्ण झाला. आता सपोज मला असं असेल की नाही मला पाय नको आहे तिथे, मला त्या पायची व्हॅल्यूज टाकून पाहिजेत. देन यू कॅन डू दॅट. सी 900 अपॉन पायची व्हॅल्यू 3.14 टाकलीत तर आपलीच काशी होणार. आपण 3.14ने कुठे डिवाइड करत बसणार. सो यू कॅन यूज अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू दॅट इज 22/7. इट इज नॉट करेक्ट व्हॅल्यू जे स्कूलमध्ये शिकवलं होतं, कारण ते बेटर होतं. मुद्दामून मग रेडियस पण ते 7च्या पाड्यामधले द्यायच्या, कॅन्सलेशन व्हायचं, सगळं सोपं. आता तशी गरज नाही आहे. मी हा जो पार्ट दाखवतोय नॉट नेसेसरी, बट करून बघूया. तर 900ला आपण 22/7ने डिवाइड करतोय इनडायरेक्टली. वी आर मल्टिप्लाइंग बाय 7/22. सो जे डिव्हिजनचं साईन आहे हे ते कन्वर्ट करा मल्टिप्लिकेशनमध्ये आणि जो 22/7 आहे त्याला उलटा करा 7/22. रेसिप्रोकल घ्या. थोडंसं कॅन्सलेशन पॉसिबल होतं इथे. 2ने तरी भाग जाईल ॲटलिस्ट. सो इथे 450 होईल. 900चा अर्धा गुणिले 7 डिवायडेड बाय 11 राईट. आणि मग आपण हे मल्टिप्लिकेशन करू शकतो 7ने आणि मग डिवायडेड बाय 11 ठेवू शकतो. जसं की 7 × 0 7 5 35 28 आणि 3 3150 डिवायडेड बाय 11 डिग्री चालेल. पुन्हा 11ने डिवाइड करून पॉईंटमध्ये काढलं तरी चालेल, पण त्याची काळजी करू नका, हे एक्सपेक्टेड नाही आहे. ओके, देन 11π/18 आहे. जस्ट मल्टिप्लाय इट बाय 180/π. हे जरा चांगला प्रॉब्लेम दिसतोय. पाय आणि पाय पण उडाले. पुढे मला लक्षात येतच आहे की 180 पण गायब होणार आहेत राईट. सो 18 1 आणि हा एक 0 10. सो 11 × 10 110 डिग्री राईट. लास्ट -1/4 इंटू 180 डिवायडेड बाय π इज इक्वल टू, डायरेक्ट कॅन्सलेशन पॉसिबल आहे. 4 × 4 4ने भाग घालवू शकता. 4 चोक 16 राईट. 2 उरले आणि 1 0 म्हणजे 20. 4 5 20
तर इथे लक्षात आलं -1 इंटू वरती 45 राहिले आणि खाली काय राहिलं, हा इथे 1 इंटू पाय. थोडक्यात -45/π डिग्री. आता ते पुढचं आपण करायची काही गरज नाही. विल कीप इट ॲज इट इज. वी नो व्हॉट वी कॅन डू. वी कॅन पुट 22/7 अँड देन जस्ट मल्टिप्लाय बाय 7/22 रेसिप्रोकल घेऊन आणि मग आणखीन करू शकतो, गरज नाही. प्रॉब्लेम नंबर 5 सॉल्ड प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम आणि कशातला आहे, तुमच्या महाराष्ट्र स्टेटच्या बुकमधला आहे. सी, वाक्य वाचूया आपण. डिफरन्स बिटवीन 2 ॲक्यूट अँगल्स ऑफ राईट अँगल ट्रायंगल. बस मला राईट अँगल ट्रायंगल वाचायला मिळालं, दॅट्स इनफ. सो मी एक डायग्राम काढून घेतो. इथे 90 डिग्री असणार, इथे एक अँगल असेल जो की ॲक्यूट असणार, हा पण ॲक्यूटच असणार. हाऊ कॅन आय से ॲक्यूट अँगल्स कॉन्फिडेंटली, बिकॉज सगळ्यांची बेरीज 180 असते, त्यातला हा एकटाच 90 आहे, म्हणजे उरलेल्या दोघांची बेरीज 90 असणार आहे. दोघांची बेरीज 90. मग याचा अर्थ ते दोन अँगल्स 90पेक्षा लहान असणार, म्हणजे ॲक्यूट अँगल. सो विल से दिस अँगल एक्स आणि वाय अशी नावं देऊया आपण, एक्स आणि वाय या दोघांना जे ॲक्यूट अँगल्स आहेत. आता त्यांच्याबद्दल वाचूया. द डिफरन्स बिटवीन 2 ॲक्यूट अँगल्स इज धिस. डिफरन्स इज इक्वल टू हाऊ मच, 7π/30 ओके रेडियन. आता ते डिफरन्स हे आपण वर्डमध्ये लिहिलं. मॅथमॅटिकल एक्सप्रेशनमध्ये कसं लिहिणार, एक अँगल एक्स आहे, दुसरा अँगल वाय आहे, डिफरन्स मीन्स सबट्रॅक्शन, दॅट इज 7π/30. सो वी गेट 1 लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. 10वी चॅप्टर नंबर 1. डिग्रीमध्ये कन्वर्ट करा, पॉसिबल आहे, पटकन करू शकता. एक्स मायनस वाय इज इक्वल टू 7π/30ला इथेच आत्ता मी काय करतो, कन्वर्ट करून टाकतो डिग्रीमध्ये. डिग्रीमध्ये कन्वर्ट करायचं असेल, सो वी कन्वर्टेड इंटू डिग्री बाय जस्ट मल्टिप्लाइंग 180/π. पायला पाय कॅन्सल, 0ला 0 कॅन्सल. सो एक्स मायनस वाय इज इक्वल टू आपल्याला दिसतंय 7 × 18/3. व्हेरी गुड. सो तुम्ही 3ने भाग घालवला असेल 6 आणि 7 × 42 असं करून सांग. एक्स मायनस वाय इज इक्वल टू 42 डिग्री, फर्स्ट इक्वेशन. आता सेकंड इक्वेशन सांगितलं नाही आहे, फाइंड द अँगल्स ऑफ ट्रायंगल्स इन डिग्रीज असं म्हटलं. ठीक आहे, ओके. सो बट वी नो x plus y, sum of those two angles that must be equal to 90 degree in this particular triangle. राईट अँगल्ड ट्रायंगल असं मी म्हणतोय. राईट अँगल ट्रायंगलमध्येच हे पॉसिबल आहे. जेव्हा मी एक अँगल 90 सांगतोय म्हणूनच तुम्ही लिहू शकलात. चलो, 2 इक्वेशन्स मिळाली. यू कॅन जस्ट सिम्प्लिफाय सायमल्टेनियस इक्वेशन लाईक दिस. एक्स मायनस वाय इज इक्वल टू 42, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 90. व्हॉट वी आर सपोज टू डू. काय करतात याच्यामध्ये, बेरीज का वजा? आपल्याला बेरीजच करायची ना. एक्स प्लस एक्स 2x झाले, मायनस वाय प्लस वाय उडाले आणि हे बेरीज केली 132 झालं. जस्ट डिवाइड बाय 2, 6 बरोबर ना. जस्ट ही व्हॅल्यू कुठल्या तरी एका इक्वेशनमध्ये टाकून सिम्प्लिफाय करून दाखवायचं. ओके. सो वाय तुम्ही याच्यात कुठेतरी पुट केला, म्हणजे एक्स पुट करून वाय काढला असेल आणि तो 24 डिग्री येतो.